बदलापूर शहरातून तारखेला सकाळी प्रकार उघडकीस आला होता, ज्यामध्ये डेटाची विक्री केल्याचं समोर आलं होतं आणि पोलिसांनी अनेक ठिकाणी कारवाई केलेली आहे. जवळपास 10 लाखांपेक्षा अधिक मेडिसिन जप्त केलेलं आहे. काय एकंदरीत करणार हा प्रकार आहे? पोलीस तारखेपासून उघड असल्यानंतर पुढील तपास आपल्याला बदलापूर ईस्ट पोलीस स्टेशन अंतर्गत 19 तारखेला हा गुन्हा दाखल केला होता. यामध्ये संबंधित आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तक्रार दिली होती. त्यात गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही तपास जो आहे तो PI क्राईम यांच्याकडे वर्ग केला होता. यामध्ये एकूण 3 महिला आरोपी ज्या आहेत त्या अटक करण्यात आल्या होत्या. त्यांना दिनांक 25/2 पर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे. त्यांच्याकडे आमचा सखोल तपास सुरू आहे. शिवाय या पूर्ण प्रकरणामध्ये सोनोग्राफी करण्यासाठी मदत करणारी आणखी एक महिला जी आहे तिलाही आम्ही रात्री अटक केलेली आहे आणि आज रोजी मान्य न्यायालयासमोर यांना हजर करणार आहे. यामध्ये बेकायदेशीररित्या जे ओव्ह्युलेशनचं जे साहित्य असतं ते त्यांनी त्यांच्या घरामध्ये लपवून ठेवल्याचं आढळलं आणि त्याचा वापर बेकायदेशीररित्या ते करत होते. त्यांच्याकडे कुठलीही मेडिकल डिग्री नाही आणि जवळपास 9.5 ते 10 लाखाचे इंजेक्शन जे आहेत त्या तिन्ही ठिकाणी आम्हाला सापडले होते. ते रीतसर पंचनामा करून जप्त करण्यात आलेलं आहे आणि बदलापूर पोलीस स्टेशनचे जे क्राईम PI आहेत त्यांची पूर्ण टीम अशा जवळपास 4 टीम याच्यामध्ये तपासात आहेत. येणाऱ्या कालावधीत या प्रकरणाचा आणखी कुठलं IVF सेंटर किंवा आणखी कोण लोक यात इन्व्हॉल्व आहे याचा विस्तृत खुलासा करण्यात येईल. त्यांची नावं आपल्याला आता सांगता येणार नाहीत कॅमेरासमोर, परंतु आम्ही त्यांची पार्श्वभूमी जी आहे ती यामध्ये फॅसिलिटेटरचं काम करतात आणि हे यामध्ये त्यांच्या मार्फतीने हा सगळा प्रकार जो आहे तो घडून आल्याचं निष्पन्न होतं. यामध्ये बदलापूर, त्यानंतर विठ्ठलवाडी आणि ठाणे अशा 3 ठिकाणी ही कारवाई झालेली आहे. पुढं येणाऱ्या कालावधीत जी काही तपासात माहिती समोर येईल त्यानुसार पुढे कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आम्ही ठेवलेली आहे. या अगोदर त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाही.